मारली संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कलिकाळाचा हरी भजनाला लावलं संती केला उपकार दिले घर दावणी ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाखविला असे संतांचे बरेच उपकार आहे कोणत्या पुण्याने भेटेल कोण पुण्य यांचा होईल सेवक कोणतं पुण्य आहे कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती तरी होय माझ्या संताची दासे पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी संत भेटीत होय संत भेटीत होय बैवा बैवा संता संग बैवा बैवा संता संग पुण्यास्ता गाठी संत भेटी तै होय बरवा बरवा संत संग ये पांग जन्माचा बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग या न्यायानं पूर्व पुण्य पाहिजे कोण पुण्य यांचा होईल सेवक कोणतं पुण्य आहे असं निष्काम पुण्य लागतंय कोणत्या पुण्याने सेवक होईल असा प्रश्न तुम्हाला विचारतात देवाला कोण पुण्य यांचा होईल सेवक आता सेवक काय लय मोठं पद आहे का कुठल्या कचेरीचा विचारा किती नंबरचं पद आहे म्हणून कोणत्याही ऑफिस मध्ये जा सेवकाचं पद सगळ्यात खालचं पद आहे चतुर्थ श्रेणी सेवक म्हणलं की पण इथं तर मला सेवकाचं पद सांगायचे या सेवकात आणि ह्या सेवकात खूप फरक आहे एका जनार्दनी संताचा सेवक आणि त्याचा पडे धाक ब्रह्मादिका ब्रह्मादिकाला धाक पडत या सेवकाचा म्हणून संताचा सेवक विचार सेवकाचे अनेक प्रकार आहेत पहिला एक सेवक आहे तो कुटुंबाचा म्हणजे स्वतःच्या देहाची सेवा करणारा एक कुटुंब आहे सेवक आहे संसाराच्या तापे तापलो मी देवाकरिता या सेवा कुटुंबाची हे 2 नंबरचा सेवक आहे पहिला खावे प्यावे ल्यावे असावे सदैव हेची करी हावं संसारी पहिला सेवक त्याच्या पुढचा सेवक आहे देहाचा सेवक समाजाचा सेवक गावाचा ग्रामसेवक आणखीन देश सेवक त्याच्या पुढं देवसेवक आहे देवसेवक माणसानं देवाचा सेवक व्हावं जन्माला यावं देवाचा सेवक व्हावं नाहीतर नाही जर सेवक झाला तर तसाच जन्माला आलाय तर कुत्र्या मांजरात डुकरात त्याच्यात काहीच फरक नाही काहीच फरक नाही जन्माला यायचं तर माणूस म्हणूनच या आणि संताचा किंवा देवाचा सेवकच व्हा तरच जन्माला या हरीच जन्माला
जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. हे देवाचे सेवक आणि त्याच्या पुढचा संताचा सेवक टप्पा त्याच्या पुढचा शेवटचा संत सेवक म्हणजे दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा संताच्या दासाचा दास करा. का दास करायचे संताचा? तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उद्दिष्टाचे. म्हणून संताचा सेवक करायचंय. म्हणून संताचा सेवक कोणत्या पुण्याने होईल? कोण पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक दुरारी. त्यांचं द्वंद्व संपलेलं आहे. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. पार्था जयाची ठाई वैषम्याची वार्ताच नाही. रिपू मित्रा दोही सरिसाचे पाडू. शत्रूला मित्राला सारखंच वागत आहे. घरीची या उजेडू दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. भक्ती प्रेमाचा कल्लोळ. भक्ती प्रेमाचा कल्लोळ. समान आहे सारखं. समशत्रूच मित्रेच सारखं. वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरसा पाडू. घरीची या उजेड करावा का पारखिया अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा दीपो जैसा. घरच्याला उजेड करावं. आणि एखादा चोर जर आला तर त्याला अंधारात बसवावं. अंधार हवा असं दिव्याला वाटते का? या लाईटला दीपकाच्या अंगी नाही दुर्गा.
दीपकाचे अंगी नाही तुझा भाव चोराने सावसारिकेची दयाने प्रकाशिले निज ग्रही दयासी प्रकाशा होणे नाही पारखा चोरो आला पायी प्रकाश त्या सहित तैसाची लक्ष्मण शक्ती होई दिव्यात सारखं त्या ठिकाणी दोन्हीला सारखंच किंवा जो खंडावया घाव घाली का लावणी दयाने केली दोघा एकची सावली वृक्ष जैसा झाड लावणाऱ्याला सावली देते आणि तोडणाऱ्याला सावली देते ना तरी दंडू पायी तया गोडू गाई तया कडून कमी जैसा ऊस म्हणले लावणारला गोड लागायलाय आणि सरकार घातलाय का त्याला म्हणजे कडू लागायला असं होतंय का होत नाही सारखं त्या ठिकाणी आहे का रायाचे देह चालू लंका परते गाळू हे न म्हणे की गा कृपाळू प्राणू पैगा गायची तृषा हरू का व्याघ्रा विष होणे मारू हे नेनेची गा करू तो जैसे याप्रमाणे अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्मो अहंकार सम दुःख सुख क्षमी अद्वैष्टा सम शत्रूचे मित्रेच हे याला म्हणायचं द्वंद्व आणि असलं द्वंद्व त्या संत महात्म्याच्या जवळ नसतंय ज्यांचं असं द्वंद्व संपलेलं आहे तुझं माझं आता एक कसं असतं तेव्हा थोडा व्यवहार सांगतो माझं तुझं कसं होतंय एकत्र दोन भावाचं कुटुंब होतं आणि एक भाऊ कारभार करायचा एक भाऊ शेतात काम इकडे तिकडे करायचा एके दिवशी असा भाऊ समोर बसलेला होता तिकडून मोठा भाऊ आला बाजारातून काही संत्र्या आणल्या मोसंब्या संत्र्या आणल्या आणि ते दोन्ही भावाची पोरं असे दादा आले पळत पळत आले त्याच्या हातात दोन मोसंब्या होत्या एक मोठी मोसंबी होती इकडल्या हातात आणि लहान मोसंबी इकडल्या हातात पण असं झालं मोठ्या मोसंबीकडून भावाचा मुलगा आला आणि लहान मोसंबीकडून आपला मुलगा आला आता काय करावं त्याने सगळं घेऊन जावं की नाही त्याने असं केलं या बरो या मोसंबी घ्या असं आणि घातली ते भाऊ तिकडून बघू लागला माझ्या भावाच्या हातात जर एवढी आली आहे तर पोटात किती असत दुसऱ्या दिवशी दोनच घर वाईलच ह्याला म्हणायचं काय द्वंद्व असलं द्वंद्व या महात्म्याच्या ठिकाणी नसतंय द्वंद्वातीत महात्म्य असतात असं ज्यांचं द्वंद्व नाहीस झालेलं आहे अशा महात्म्याचा मी कोणत्या पुण्याने सेवा होईल जी द्वंद्व